मी आणि माझ्यावर दर्पण आहे. दर्पण आहे कर. याचं काय महत्व आहे इकडे? मँग्रोव्ह म्हणजे इथे केव आहे, स्वतःहून बनलेली आहे, कोणी बनवलेली नाही. आपोआप सगळं निसर्ग घडवलं. हे हॉटेल आहे. इथे बरेच जण आले की इथे थोडं विश्रांती घेतात. मातीची आहेत ना. किती शांतता आहे. ही शांतता फक्त कोकणातच अनुभवायला मिळणार. छोटे छोटे कीटक नाहीतर मासे वगैरे. हा ना, म्हणजे ही वेली खाली पडली की अजून एक झाड आहे. हो, आणि परत ते तेवढेच पालवी होते. हो. मँग्रोव्हच्या ज्या शेंगा आहेत ना, हा हा, हे बघा, हे आहेत पूर्ण गोल आहे एकदम. आणि समोरच तुम्ही पाहता समुद्र आहे तिकडे. तर मी पल्लवी, मुंबईची झेडवा कोकणात आल्यामुळे ना मी खास आलेली आहे कायाकिंग साठी. खवणे बीच आहे हा, इकडे आले. इथे आपण पाहतोय बरेच जण असे सुट्टीसाठी इथे आले, मस्त मजा करतात आहे. तर मी आता पुढे जाऊन दर विचारते किती आहे कायाकिंगचा, आणि मग पुढे मी पण कायाकिंग करणार आहे. चला तर बाबा पुढे जाऊया. पण इकडचा निसर्ग बघा किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता मी ना पहिलं विचारते किती पैसे घेतात. मी पण फर्स्ट टाइमच आली आहे. चला, मी तर जास्त एक्सायटेड आहे. 150 रुपये आपल्याला सांगितलंय. तर आता मी तयार झाली आहे. त्याशिवाय 1 तास आपल्याला पूर्ण मिळतो कायाकिंग करायला. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर अशा प्रकारे आपली सवारी सुरू झाली आहे. ते पाहू शकतो आपण. मी आणि माझ्यावर दर्पण आहे. दर्पण आहे कर. तर दर्पण आपल्याला इकडची सगळी माहिती सांगेल. दर्पण कसा आहे इथला रिस्पॉन्स आताचा? रिस्पॉन्स म्हणजे आता हां कायाकिंग आहे, हां, ही एकच ॲक्टिव्हिटी आहे. ओके. मँग्रोव्ह सफारी एक बोट राईड आहे. हां, पण आज बरंच पब्लिक आलंय रे. हो, ओके. सकाळची गर्दी कमी असते, संध्याकाळची फुल वेटिंग असतं. म्हणजे आम्ही बरोबर आलोय. हो. आणि ही झाडी वगैरे पण मस्त आहे रे इकडे. कांदळवन मँग्रोव्ह वगैरे आहेत. ओके, आपण पुढे बघूया. जाऊ दे हळूहळू, म्हणजे काय जरा पडायचं धडकला की. आणि प्रत्येक जण 150 रुपयेच घेतं ना? हो, 150 रुपये. जोरात मार. 1 तास भेटलं. हो, 1 तास. बरं आहे. पूर्ण 1 तास एन्जॉय. तुमचा हा उदरनिर्वाह झाला ना, म्हणजे इथे राहून बरं झालं. मस्त रे. हे काय आहे? हे मँग्रोव्हची केव आहे. केव आहे. अच्छा, इथे. अरे वा. पण हे पाणी एवढंच राहतं का दरवेळी? एवढंच असते. पण मे महिना आहे तरी बरंच पाणी आहे रे. समुद्राचं पाणी. समुद्राचं ना, मग हे आटत वगैरे असं नाही ना? थोडं थोडं आटतं, हां, पूर्ण आटत. पूर्ण नाही आटत. वा, मासे वगैरे आहेत मासे वगैरे असतात ह्याच्यामध्ये. वा, एकदम निव्वळ आहे पण पाणी तसं. एवढी बोटिंग वगैरे होते तरी पण बरं आहे. याचं काय महत्व आहे इकडे? मँग्रोव्ह म्हणजे इथे केव आहे, स्वतःहून बनलेली आहे, कोणी बनवलेली नाही. अच्छा, स्वतःहून बनलेली. असं आपण राऊंड पण मारून आलो रे. मस्त. आपलं कोकण किती मस्त आहे बघ, एकदम भारी. आपोआप सगळं निसर्ग घडवलं. हो. आणि आता किती दिवस पाऊस आता मध्ये मध्ये पडतोय रात्रीचा. 25 तारीखपर्यंत. 25 तारीखपर्यंत चालू राहील ना. मग परत नोव्हेंबरमध्ये चालू होतं. मग नोव्हेंबर कसं, दिवाळीच्या दरम्यान की कसं? दिवाळीच्या दरम्यान. हो, मस्त. बरंच पब्लिक येतं तरी पण. अजून गर्दी आहे, अजून गर्दी हां, होणार. इथं काहीच नाही. अच्छा, अजून गर्दी होणार. पण हे बरं आहे ना, कोणी हे स्टार्ट केलं पण असं हे विराजने पहिलं स्टार्ट. हे वालं का? 3 वर्ष झाली स्टार्ट केलं. मग हळूहळू गावातल्या सगळ्या पोरांनी स्टार्ट केलं. हो, बरं आहे ना. मग इकडे ही झाडी पण बघ ना, कसली झाडी आहे तिकडे. पूर्ण डोंगराचा भाग आहे. पूर्ण डोंगराचा भाग आहे ना. आणि वरती आणि खाली अशी खाडी आहे. खाडी आहे. वा, मस्त. बरंच लांबपर्यंत जातात रे तिकडे. पुढे चल आपण पुढे जाऊया जरा. हे काय आहे? ही पूर्ण ना ग्रास सर्कल आहे. अच्छा, पूर्ण बनली आहे रे. पावसात अजूनच म्हणजे दाट होईल. पावसात अजून छान. हां, पण हे पण आहे जी झाडांची रचना बघ ना कशी इथे वेगळीच आहे.
नारळाची झाड पण बरीच असा. भरपूर मोठं आहे रे. हो अजून पुढे आहे. हा. खोल असा आहे. खोल नाही, इथे 2 फूट पाणी आहे. 2 फूट पाणी आहे. बरोबर. हा. तळ दिसतो खाली. हो ना, इथे तळ पूर्ण दिसतोय आपल्याला खाली. तुम्हाला इथे आहे तर काय वाटत नसेल ना असं? नाही काय मस्त. म्हणजे कसं लांबून लोक आले की त्यांना वेगळं वाटतं ना, की बाबा आपण हे करावं ते करावं. इथे तुम्हाला काहीच नाही असं वाटत, डेलीच आहे तुमचं तर. मस्त. इथे पुढे आली आणि रातकिड्यांचा आवाज येतोय. खाली पण बघ इथे कसे वेली आले त्या. बऱ्याच आल्या आहेत रे. शांत एकदम. हे झाड आहे काय काय असं? हे फळं बघ इथे लागली आहे. ही खारफुटीची झाड आहेत ती. खारपुटीची. हो. औषधी वनस्पती पण असतील ना रे इथे? नाही औषधी वनस्पती नाही. नाही काय? हो. हा. आणि कधी कोणाक लागलं तर नेतील. तिथे दगड वगैरे पण दिसतात आहे. हो खालचं पूर्ण हा तर चल. शांतता आहे पूर्ण. ओके. हा मँग्रोवचे शेंगा होते. हा खाली पडून ना दुसरा रोप तयार होता. हा. हो. वा मस्त. इथे नेट बीट लावले. मध्ये काय आहे ते? हॉटेल आहे. अरे तिथे हॉटेल आहे. चल दाखव पुढे. पुढे हॉटेल आहे. मग इथपर्यंत लोक आले की मग यांना पण बरं आहे रे. यांचा पण बिझनेस साठी बरं आहे ते. इथपर्यंत येतात सगळेजण. हो येतात खूप लोक आहेत. हा. मध्ये हे हॉटेल आहे. इथे बरेच जण आले की इथे थोडं विश्रांती घेतात. नळ्या आहेत. पॉपकॉर्न लावलेत वाटतं. लिंबू सरबत, कोकम सरबत, भेळ सगळं लावलंय. किती मस्त आहे रे इथे. आतमध्ये काय आणि ह्याच्या कुठे? याच्या आतमध्ये तिच्या आतमध्ये घर आहेत ते. घर आहे तिथे. हो. इथे लोक राहतात. हो वा. वरती आहे. वरती अजून वरती पण आहे याच्यामध्ये. हो वरती घर मस्त. आहे. भरपूर आपण पुढे आलोय ना आता. झाड पडलाय वाटतं हा. हो. आता इकडनं कसं आपण टर्न मारून जायचा. पुढे जा. ओ मस्त आहे. पुढून पण रस्ता असा हो म्हणजे पूर्ण राऊंड होता. हो. वा. जाऊन म्हणजे सरळ जायचं सरळ जायचं. सरळ जायचं सरळ यायचं. दर्पण. आता तू काय कॉलेज करतो की शाळा? शाळा. शाळेत आहे. तरी बरंच तू इथे मॅनेज करतो छान. तुझा नंबर नक्की द्या. आम्ही टाकेन आपल्या व्हिडिओमध्ये, हां जेणेकरून डायरेक्ट तुला कॉन्टॅक्ट करतील. विराटचाच देऊया. हो विराटचा दिला तरी चालेल. हे बघा इथे घर आहेत हो ना या साईडला. ह्या साईडला. मग इथे कसे येतात लोक? रोड आहेत या साईड. त्या साईडने रोड आहे का? ओके बरं आहे. ह्याला थंडावा किती असेल रे. आणि खाली पूर्ण तळ दिसतं इथे बघ. मातीची घर आहेत. मातीची आहेत ना. इथे आपण पाहूया मातीची घर आहेत. किती शांतता आहे. ही शांतता फक्त कोकणातच अनुभवायला मिळणार, बाकी कुठे नाही. केळीची झाडं. इथे पण घरं आहेत. वा मस्त. चला आता आपण वळतोय. पाठीमागे जाऊया आता. फक्त पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज आणि हवा वारा. ते मस्त वाटतंय. एकदम शांत. हा कुठला पक्षी आहे दर्पण? कुवाकी असेल. कुवाकी. कुवा. लपतोय बघ. हो. पाठी घे जरा. उडायचा नाही तर आपण जायचो. त्या साईडला. आला आला.
हा बघ कुवा की बक्षी मस्त. छोटे छोटे कीटक नाहीतर मासे वगैरे. हा ना. दर्पण इथे या सर्व बोटी आहेत, इझिली चालवल्या जातात. ह्याला काय बोलतात रे तुम्ही लोक इथे? बोटला कयाक्स बोलतात. कयक्स. आणि ह्याला पॅडल बोलतात. पॅडल ना. तर हे पॅडल आणि कयक्स बोट. वा आतमध्ये बघा किती मस्त झाडी आहे. झाड किती खाली आले रे हे. हो एवढंच खाली. मस्त म्हणजे आपला हात पण जाईन एवढं खाली येते झाड. काय शांत आहे. छोट्या छोट्या किड्यांचा मस्त आवाज येतोय. वा वाव मस्त. दर्पण आता इथे बरेच पर्यटक येतात रे. हो असं काय म्हणजे खराबी वगैरे असं मला काय दिसत नाही, खराबी वगैरे काय नाही. पडतंय. हो मग हे बरं झालं एक तुम्हाला त्या प्रकारे. हो. हे काय आहे समोर? मँग्रोव्हच आहे पूर्ण. पण mangrove. हो पूर्ण मँग्रोव्हच आहे. इथे mangroves आहे ना. हो म्हणजे ही वेली खाली पडली की अजून एक झाड येतं. हो आणि परत ते तेवढेच पालवी होते. हो. शेंगा पण असतात, ते खाली पडले ना हा हा हा. की पालवी फुटते. पालवी. झाड येतात मग ते वरती हे होतं. बरीच माहिती देतोय दर्पण आपल्याला. बरंच मोठं आहे हे तसं. हे पूर्ण ग्रास सर्कल आहे. हा हे वालं ना. मँग्रोव्हचे 2 झाड आहेत इथे ना. राऊंड आहे. हो पूर्ण ग्रास आहे ते. हो. वा. फक्त स्वच्छ राहिलं पाहिजे रे हे. स्वच्छच आहे. एकदम स्वच्छ म्हणजे पर्यटक येऊन घाण नाही केली ना तर खरंच खूप छान राहील. सांगतो आम्ही त्यांना पाणी बॉटल वगैरे घेऊन हा. गेला तर परत रिटर्न घेऊन येतो. कारण तिकडे मी बघितलं ना तुम्ही कचऱ्याचा डब्बा पण लावलाय, ते एक बरं केलंय. आता इथे हेच आहे ना त्या शेंगा. हेच आहे शेंगा. काय बघतोय? हे बघा हे मँग्रोव्हच्या ज्या शेंगा हा आहेत ना, हा हा. हे बघा हे आहेत. याला इथून अच्छा. पालवी फुटते, हा. पाण्या येतात हा, आणि ना हा. इथे मुळा येतात. तिथे मुळे मग परत दुसरं झाड. परत दुसरं झाड येतं. हो मस्त. दाखव माझ्या. हे शेंग आहे ना. आता ही आपण खाली परत रावली तर परत तशीच येणार. हो तशीच आहे. हो वा. इथे पण पाहतोय. खाऱ्या पाण्यातली ग्रास. खाऱ्या पाण्यातलं एकदम परफेक्ट सर्कल आलंय ना. हो. काय निसर्गाची करणी आहे ना, एकदम परफेक्ट. आपलं बरोबर ते बनवून घेतं सगळ्या गोष्टी. आणि हे एक इथे आहे ना झाड हो मँग्रोव्ह. मँग्रोव्हचा. एकदम शेपमध्ये येते. चतुर बघ किती आहेत. बरेच असा. वा. मस्त बनलंय रे हे झाड. शेंग गोल आहे. पूर्ण गोल आहे एकदम परफेक्ट. ह्याला मँग्रोव्ह का बोलतात पण? मँग्रोव्ह आता काय कसं आहे माहिती आहे, हा वरून खालून वरती जातं झाड आणि मग ना वरून हा. खाली येतं. वरून खाली येतं म्हणून ते नाव पडलंय ना इकडे. एकदम त्याचं लाकूड असतं ते एकदम घट्ट आहे. घट्ट आहे. आपण जरा लाकडाजवळ जाऊयाच. हे ना. अच्छा हो कडक आहे. कडक आहे एकदम. इथे पण बघतोय एकदम कडक आहे. तुटायचं नाही रे एकदमच. ठीक आहे. या खाडीच्याच बाजूला बरेचसे असे बंगले आहेत. पण हे कसं होमस्टे आहे का? हो होमस्टे. किती घेतात? एसी नॉन एसी असं? एसी 3-3.5 घेतात हां. आणि नॉन एसी 2.5 घेतात. अच्छा 2.5 घेतात. जर कोणाला यायचं असेल तर मी खाली याचा नंबर देईन, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट इकडे येण्यासाठी. आता आपण थोडं पुढे जाऊया सर. इथे पण कायाकिंग पॉइंट आहे पण या हां आणि याच्या पुढे बीच आहे. तिकडे काय बीच आहे ना तिथे ना. बरंच मोठं आहे ना त्या मानाने.
फुल एन्जॉय करतात आहे रे. मे महिना आहे तर बरेच पर्यटक आले तिथे. हा बघ जॅकेटवर बसलाय आणि हाताने बोट चालवतोय. हा बघ हाताने चालवतोय. अशा प्रकारे ही पूर्ण खाडी आहे. नक्की एकदा तरी भेट द्या कोकणमध्ये. खूप शांतता पण मिळते पुढे गेल्यावर. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि मला तर असं वाटतंय की इथे ना उठूच नाही, एवढं शांत आहे. ऊन पण आहे प्रचंड, पण असा गारवा आहे पूर्ण इथे. आणि समोरच तुम्ही पाहता समुद्र आहे तिकडे. तरीची चूळ बंद केली ना बंद केली. कालपासून. ती बोट हे होणार होती ना त्याच्यामुळे. हा त्यामुळे आता बंद केली आहे. तर तिकडचे पर्यटक पण आता इथे येतात आहे. आणि समुद्रात पण हा तुफान चालू आहे. तुफान चालू आहे बरोबर. त्याच्यामुळे बंदच करून टाकलं गव्हर्नमेंटने डायरेक्ट. आता आम्ही थोडं पुढे जाऊन टर्न मारतोय. तर दर्पणने आपल्याला खूप छान प्रकारे इकडची सवारी दिली आहे. दर्पण असेच आपले पर्यटक येतील दरवेळी. असा असतो त्याला मस्त आपली इकडची ही खाडी दाखव, त्याची माहिती छान देतोस तू. दर्पण आता 10वीला आहे. 10वीचा अभ्यास मस्त कर. तर अशा प्रकारे मी व्हिडिओ इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.